मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सकाळी राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली। सव्वा तास दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली। भाजप अमित ठाकरेंना विधान परिषदेवर पाठवण्याची शक्यता आहे। अमित ठाकरेंना भाजपच्या कोट्यातून राज्यपाल नियुक्त आमदाराची ऑफर देण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे। अमित ठाकरेंना विधान परिषदेवर पाठवल्यास स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपनं मनसे एकत्र येण्याची आणि लढण्याची शक्यता आहे। त्यामुळे या निवडणुकीत दोन्ही पक्षांची युती होऊन भाजप मनसेसाठी काही जागा सोडण्याची शक्यता वर्तवण्यात येते। त्यामुळे राज ठाकरे फडणवीसांची ही ऑफर स्वीकारणार का आणि भाजपच्या सहाय्याने येणाऱ्या निवडणुकांमध्ये मनसेला नवसंजीवनी मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान राज ठाकरेंसोबत कोणतीही राजकीय चर्चा नसल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। ही कुठलीही राजकीय भेट नाही। मी मुख्यमंत्री झाल्यानंतर राज ठाकरेजींचा मला अभिनंदनाचा फोन आला। त्यावेळेस मी त्यांना सांगितलं होतं मी घरी येईन। त्याप्रमाणे मी आज घरी गेलो होतो। ब्रेकफास्ट त्यांच्या घरी मी केला, गप्पा मारल्या आणि मग या कार्यक्रमाच्या ठिकाणी आलो। या बैठकीचा किंवा या आमच्या ज्या काही गप्पा आहेत यांचा कुठलाही राजकीय संदर्भ नाही। केवळ एक जी मैत्री आहे त्या मैत्रीकरता मी त्यांच्या घरी गेलेलो होतो। राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांच्या भेटीवर महायुतीच्या नेत्यांची काय प्रतिक्रिया तीही पाहूया। मग राजकीय नेत्यांनी एकमेकांना भेटावं पण नाही का? तुम्ही असं सांगा, आम्ही सुखा दुःखामध्ये एकमेकांच्या जाऊही नये। मला असं वाटतं की काही कौटुंबिक गाठीभेटी असतात शिवतीर्थावर, कधी कधी आम्हालाही जाण्याचा मोह होतो। ते कांदे पोहे आमच्या वहिनी चांगले बनवतात, चहा चांगला तिकडे मिळतो। त्यामुळे शिवतीर्थावरचं तीर्थ जर पाहिलं आम्ही गेलो तर त्याच्या बातम्या करू नये। त्याच्यामध्ये निवडणुका, युती, महायुती यापेक्षा संवाद आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका अजून अनिश्चित आहे। त्या इतक्या लवकर कोणी स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी चर्चा करेल असं वाटत नाही। आणि कोणत्याही युतीची चर्चा ही अशा पद्धतीने होणार नाही उघडपणे। पहिल्यांदा तर त्या संदर्भातला एकमेकाचा भाव, एकमेकाशी संवाद केल्यानंतर दोघांची सोबत एकत्र येण्याची इच्छा आहे का असं तपासलं जातं। आणि हे उघडपणे कधीच तपासलं जात नाही। ही फक्त मैत्रीपूर्ण भेट आहे असं माझं व्यक्तिगत मत आहे। देवेंद्र फडणवीस साहेब हे विकासाचं राजकारण करण्याच्या मनस्थितीत आहे। प्रत्येकाला बरोबर घेऊन आपण राजकारण केलं पाहिजे हा त्यांचा मनोदय आहे। आणि त्यासाठी कोणीही असलं तर त्याच्याशी चर्चा साधण्याचा किंवा संवाद साधण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। म्हणून आज राजसाहेबांशी जी चर्चा झालेली आहे ती त्या कारणास्तव झाली की तुमचा काही ॲक्शन प्लॅन असेल, तुम्हाला या महाराष्ट्राच्या हितासाठी काही करायची जर तुमच्या कल्पना असतील त्या संदर्भात मला वाटतं त्या चर्चा झाल्या असं। हे बघा, राजकारणामध्ये आजच्या घडीला राजसाहेबांकडे ना आमदार आहे ना खासदार आहे, परंतु तरी त्यांची भेट घेणं हे एक वेगळी भावना त्यांच्यामध्ये दिसून आलेली आहे। राजसाहेबांची सर्वच लोकांशी, राजकीय नेत्यांशी चांगले संबंध असल्यामुळे हा भेट मला वाटतं बहुतेक झाली असेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।